आय होप की तुम्ही समजू शकता, ट्राय टू अंडरस्टँड की आता आपण यात्रेमध्ये आणि इथं गॅसला आपल्याला कुठलंही ओके काही अवेलेबल नाही आहे. दादा 1-2 मिनटं. आणि आता काय बनवणार तुम्ही? आता मी आपली खिचडी बनवते उपवासाची. उपवासाची? हो, आता आपल्याकडे हो हे शेंगदाणे घेतलेत. आपल्याकडं महिला आहेत ना स्वयंपाकाला आपल्या बचत गटामधल्या, त्यांना सोमवारचा उपवास आहे, तर त्यांच्यासाठी ही खिचडी बनते. आता मी शेंगदाणे भाजून घेते. खिचडी आपण भिजत घातले. हे आता शेंगदाणे भाजून झालेत. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेतोय. साहित्य आपल्याला. हो, आता हे मी खिचडीचं साहित्य काढलेले. हे बारीक केलेले शेंगदाणे घेतलेत. आता मी बटाटे कापून घेते. झाली आता बनवते खिचडी. एक 5 मिनिटांमध्ये खिचडी होते. बाळा ये परत तू. तुझा पण उपवास आहे? आता बनणार उपवासाची खिचडी. उपवासाची खिचडी. हो, साबुदाण्याची खिचडी. काय टाकतात ते सांगा बरं. हे आता बटाटे टाकले आणि हे आता तेल टाकते. बघा आता बटाटे परतले. आपण ह्याच्यामध्ये ना आता मिरची टाकून घेतो. आता मिरची पूर्ण परतून घ्यायची. मिरची आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक केली. मीठ घातलेलं नाही मी. मीठ आपण चवीनुसार टाकणार. आता मी ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकते. हे घ्या, आता आपण खिचडी टाकतोय ह्याच्यामध्ये. साबुदाणा? हो, साबुदाण्याची खिचडी आहे ही. गॅस मी कमी केलाय पूर्ण, खाली लागणार नाही याच्यासाठी. मी आता मिरचीची खिचडी बनवते. हिरव्या मिरचीची खिचडी आहे ही उपवासाची. ही आता खिचडी टाकून झाली. आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेते, शेंगदाण्याचा कोट. ओके. किती मिनिटात खिचडी बनते? अजून एक 3 मिनिटांमध्ये खिचडी तयार होईल. ताईंची उपवास तापास चालू असतात, माळकरी आहेत. त्यामुळे आम्हाला खिचडी लागते सारखी बनवायला. हो, संबंधच नाही अजिबात. आम्ही प्युअर व्हेज आहे. आमच्याकडं आम्ही नॉनव्हेज करतच नाही. आमच्याकडे लहानपणापासूनच माळ आहे. माझ्या मुलांना पण माळ आहेत लहानपणापासूनच. नॉनव्हेज आमच्या घरामध्ये बनत पण नाही आणि कोणी खात पण नाही. सगळे आपल्या मर्जीने. हो, सगळे आपल्या मर्जीने. आम्ही कर्जतमधून आहोत. कर्जत जवळ आमचं राशीनच्या शेजारी चिलवडी गाव आहे. त्या गावामधून आहोत आम्ही. कर्जत जामखेड. हो, जिल्हा अहमदनगर. ही खिचडी आम्हाला कुठे खायला मिळेल? आता ही आपल्याला खिचडी खायला आपण घरी पण बनवू शकतो आणि कधी जर आला आमच्या तिकडे तर तिकडे पण मिळेल. आणि आम्ही असं स्टॉल पण लावतो यात्रेमध्ये, तेव्हा यात्रेच्या ठिकाणी पण भेटेल. खिचडी बनवायला जास्त वेळ लागत नाही, बट ॲक्च्युली असं आहे आता इथं मी यात्रेमध्ये ना, इथं सगळं गॅसला वारं लागतंय. आय होप की तुम्ही समजू शकता, ट्राय टू अंडरस्टँड की आता आपण यात्रेमध्ये आणि इथं गॅसला आपल्याला कुठलंही ओके काही अवेलेबल नाही आहे. दादा 1-2 मिनटं. हो, मला इंग्लिश बोलायला खूप आवडतं. क्वालिफिकेशन काय तुमचं? माझी फक्त 10वी झाली आहे दादा. मला ना खूप आवड होती लहानपणापासून इंग्रजी शिकण्याची. माझे टीचर पण खूप छान होते. ॲक्च्युली खूप सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित समजून सांगायचे आणि आम्ही ते करायचो पण. गुरु म्हणजे गुरूंनाच आम्ही आई वडील मानण्यासारखं जे त्यांनी सांगितलं आहे ना, ॲक्च्युली ते आपण करायचंच. त्यामुळं मला मी 5वीमध्ये असतानाच इंग्रजी परफेक्ट वाचायला येत होती. 5वीमध्ये असताना मराठी मीडियमला झेडपी स्कूलला होते मी. पण एकदा काय झालं होतं, खूप जास्त खोड्या करून करून सरांनी खूप जास्त इन्सर्ट केला. सगळ्या वर्गामध्ये इन्सर्ट केला आणि मला 5वीमध्ये इंग्रजीचं पुस्तक वाचायला घ्यायला लावलं. तेव्हा मला खूप असं वाईट वाटलं नाही का. आणि मग मी एक डिक्शनरी 1,500 पानांची डिक्शनरी अगदी 8 दिवसामध्ये पूर्ण पाठच करून घेतली आणि माझी इंग्लिश परफेक्ट करून घेतली. हो, तेच ना. आणते ताई, तुम्ही 2-3 चेअर लावता का? ते जाते टाकलेलं आहे मी. मीठ टाकायचं नाही. आता मीठ टाकायचं नाही, आपण मिरचीमध्येच मीठ बारीक केलंय. मिरचीमध्ये जर चवीनुसार मीठ घेतलं तर ॲक्च्युली खिचडी तिखट पण होत नाही जास्त आणि आपल्याला म्हणजे त्याचा अंदाज पण समजतो नाही का. आता ही उपवासाची खिचडी रेडी आहे आपली.